मतदारसंघाचे नाही. माधव निर्मळ यांना मी काडीची किंमत देत नाही. ज्याला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा भाऊ निवडून आणता आला नाही, 2 नगरसेवक स्वतःच्या कुटुंबातून उभे केले, त्यांना निवडून आणता आलं नाही, त्यांच्या टीकेला मी काही किंमत देत नाही. मी गेले 35 वर्ष या मतदारसंघात काम करतोय आणि असे आरोप भंपकबाजीचे माझ्यावर कोणी केलेले नाहीत. माझी त्या निमित्तानं कुठलीही चौकशी जरी झाली तरी त्याच्यातून मी स्वच्छ प्रतिमेनं बाहेर पडणार आहे. मी असले धंदे करत नाही, मला करायची गरज नाही. महादेव निर्मळने काय काय धंदे केलेत हे मी लवकरच उजेडात आणणार आहे. ठीक आहे दादा, ते तुम्ही असं म्हणता की त्यांचे धंदे उजेडात आणणार, ते जिल्हाधिकाऱ्याकडे दाद मागणार आहेत किंवा मुख्यमंत्र्याकडे जाणार आहेत, यावर आपलं काय मत आहे? त्यांनी प्रधानमंत्र्याकडे सुद्धा जावं आणि दाद मागावी, माझी काय हरकत नाही. प्रधानमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चौकशी लावी, मुख्यमंत्र्यांनी लावी, कलेक्टरनी लावावी, कुणीही लावावी, त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही. धन्यवाद दादा.